हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा 27 मे 2026 या दिवशी कमला एकादशी आहे. ही आपल्या पुरुषोत्तम मासमध्ये ह्या महिन्यामध्ये आल्यामुळं ही दुर्मिळ योग आलेला आहे. तर हा दुर्मिळ योगामुळे आपल्याला जी काही आपण सेवा करू, तर ते आपल्याला त्याचं अनंत पटीने फळ मिळत असतं. तर ह्या एकादशीचं व्रत आपल्याला कसं करायचं आणि कोणी करायचं हे आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा हा 2026 मध्ये आपला हा म्हणजे पुरुषोत्तम मास आलेला आहे आणि ह्या मासामध्ये ही एकादशी, कमला एकादशी आली म्हणजे हा दुर्मिळ योग आहे. दुग्ध शर्करा योग आहे. तर आपण ज्या सेवा करू त्याचा आपल्याला अनंत पटीने फळ मिळत असतं आणि हे व्रत म्हणजे जे कोणाला शक्य असेल त्यांनी ह्या एकादशीचं व्रत करावे. कारण ह्या एकादशीचं व्रत केल्याने आपल्याला 33 पटीने अधिक फळ मिळत असते. ज्यांना शक्य होत नाही त्यांनी निदान नुसती सेवा करायची आहे आणि हे पठण करायचं आहे. त्यांना पण भरभरून म्हणजे भगवान श्री हरिविष्णूंची कृपा आशीर्वाद प्राप्त होत असतात. कारण असं काहीच नाही की ज्यांनी व्रत केलं त्यांनाच मिळतं, ज्यांनी व्रत नाही. ज्यांना व्रत करणं शक्य नाही त्यांनी सेवा करायची आहे. तर आपल्याला ह्या दिवशी सकाळीच उठून लवकर सगळं म्हणजे नित्याची आपली जी काही कामे आहेत ती आटपून आपल्याला देवपूजा करायची आहे. आणि देवपूजा करताना आपल्या घरामध्ये समजा रामाची मूर्ती असेल, बाळकृष्णाची मूर्ती असेल, तर ती आपल्याला ताम्हणात घ्यायची आहे आणि आपल्याला त्याच्यावर अभिषेक करायचा आहे. आपल्याला बाळकृष्णावर अभिषेक करायचा आहे. तर बाळकृष्णाला अभिषेक करताना तर समजा भगवान हरिविष्णूंना तुळस फार प्रिय आहे. तर आपल्याला तुळस अर्पण करायची. तर आपल्याला एकादशीला तुळस आपल्याला तोडता येत नाही. तर आपण ही म्हणजे पाने आपल्याला जे आहे, तर ते आदल्या दिवशीच आपण तोडून ठेवायचे आहेत. एकादशीच्या आदल्या दिवशी. म्हणजे आपल्याला ही बाळकृष्णाला अर्पण करता येतील. तर जेव्हा आपण बाळकृष्ण आपल्या ताम्हणात घेतो, तेव्हा आपल्याला बाळकृष्णावर समजा हे अभिषेक करायचा आहे पंचामृताने. तर आपल्याला जर समजा पुरुष सूक्तम म्हणता येत असेल, तर तुम्ही पुरुष सूक्तम म्हणू शकता. नाही जर म्हणता आलं, तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती पुसून आपल्याला देवघरात परत ठेवायची आहे. देवघरात ठेवल्यानंतर आपल्याला त्यांना फूल अर्पण करायचे, गंध लावायचे, अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि आपल्याला जे काही तुम्हाला हार वगैरे घालता येत असेल तर फुलांचा हार घालायचा आहे आणि तुळशीचा हार अर्पण अर्पण करायचा आहे बाळकृष्णाला. कारण भगवान हरिविष्णूंना तुळस ही फार प्रिय आहे. आपण जे काही सेवा करतो ते भगवान हरिविष्णूंना म्हणजे प्रसन्न होतात आपल्यावर आणि आपल्यावर कृपाछत्र धरतात. तर ही साधी सोपी सेवा आहे. आपल्याला ही सेवा करायची आहे. आणि ह्यानंतर आपल्याला म्हणजे जे काही तुम्हाला एकादशी महात्म्य पठण करता येईल, तर तुम्ही एकादशी महात्म्य पठण करायचं आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी पठण करा. ज्यांना शक्य नाही त्यांनी मोबाईलवर लावून ऐकलं तरी आपल्याला या एकादशीचं आपल्याला फळ मिळत असतं. आणि ज्यांना समजा एकादशीचं व्रत शक्य आहे, त्यांनी फलाहार करून समजा नाहीतर फराळ करून ही एकादशी करू शकता. ज्यांना शक्य नाही त्यांनी नुसतं आपली सेवा ही महात्म्य पठण केलं तरी तुम्हाला त्याचंही फळ मिळतं. आणि ह्या दिवशी तुम्ही जितकं दान करताल, तितकं आपल्याला त्याचं म्हणजे पुण्य मिळत असतं. एकादशीला तुम्ही आणि हा दुर्मिळ योग आलेला आहे. त्यामुळे या दिवशी तुम्हाला जितकं दान करता येईल, समजा दूध करा, तुम्ही फळं दान करा, फराळाचं दान करा. त्याला आपल्याला फार पुण्य मिळत असते आणि भगवान हरिविष्णू, माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. या दिवशी कुठलंही कोणाला वाईट बोलू नये. कोणाचं समजा वाईट होत असतं तर आपण त्यामध्ये सहभागी सुद्धा व्हायचं नाही कोणाच्या बोलण्यामध्ये की कोणाच्या ऐकण्यामध्ये. आपण ह्या दिवशी कोणाचं काही ऐकायचं पण नाही. आपलं आपलं नामस्मरण आपण चालू ठेवायचं. कारण कोणाच्या ऐकण्याने कोणाचं बोलणं ऐकण्याने सुद्धा आपल्याला त्याचं पाप लागतं. ह्यामुळे एकादशीच्या दिवशी आपल्याला कोणाशी म्हणजे जास्त म्हणजे वादही घालायचं नाही आणि कोणाचे वाईट शब्द पण ऐकायचे सुद्धा नाही. त्यामुळे आपले सुद्धा जी काही आपली जी सकारात्मक वातावरण आपल्या घरात झालेलं असतं ते सुद्धा निघून जातं. अशामुळे आपण आपल्या घरामध्ये जर पठण, मंत्र, स्तोत्र पठण जर केले ह्या एकादशीच्या दिवशी, तर आपल्या घरात सकारात्मक वातावरण तयार होते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रसन्न राहते. कुठलीही आपल्याला अडचण येत नाही आणि हे एकादशीचं व्रत जर तुम्ही सगळ्यांनी केलं, तर आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी असतील, तर त्या निघून जातात. आपली जी प्रगती थांबलेली असते, तर ती आपली प्रगती उंचावते आणि भगवान हरिविष्णू आपल्यावर प्रसन्न होतात. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी हे म्हणजे व्रत करायचं आहे. आता लहान मुलांना शक्य नाही, समजा वयस्कर मंडळी ज्यांना हे होत नाही त्यांनी नुसतं पठण केलं तरी चालतं. सामूहिक पठण करा तुम्ही. सामूहिक पठणाला फार महत्त्व आहे.
तुम्ही एकत्र म्हणजे जेवढे संख्या बसताल, तर तेवढ्या संख्येने तुम्हाला एकेकाला त्याचं फळ मिळत असतं. त्यामुळे तुम्ही सामूहिक पठणला म्हणजे एकादशी महात्म्य ठेवा तुम्ही त्या दिवशी, तर तुम्हाला त्याचं खूप फळ मिळेल. आणि जर शक्यच नसेल, तर तुम्ही तुमचं एकटेही करायचं आहे आणि आपल्याला बाळकृष्णावर अभिषेक तुम्ही तुमच्या एकट्याने करायचा आहे. मंदिरात करू शकत असाल तर खूपच चांगले आहे. नाहीतर आपल्या आपल्या घरी करायचं तुम्ही. ही सेवा तुम्ही करून बघा. नक्की तुम्हाला ह्या म्हणजे अधिक महिन्यामध्ये केलेल्याचं पुण्य मिळेल, तुम्हाला याचा अनुभव पण येईल आणि ही एकादशी म्हणजे अशी दुर्मिळ आलेली आहे. त्यामुळे ह्या एकादशीला तुम्ही जितकी सेवा करताल, त्याचं तुम्हाला अधिक पटीने फळ मिळेल. तर तुम्ही ही सेवा नक्की करून बघा. आणि भगवान हरिविष्णूंना पिवळे म्हणजे रंगाचं फूल म्हणा, पिवळे फळ हे फार प्रिय आहे. तर तुम्ही पिवळ्या फळाचं हे दान करू शकता. पिवळे फळ दान केल्यामुळे त्याचे आपल्याला आपले गुरुबळही आपलं म्हणजे पक्कं होतं आणि आपल्याला भगवान हरिविष्णू कृपा आशीर्वाद देतात. तर तुम्ही पिवळे फळ कुठल्याही पिवळ्या फळाचं दान करायचं आहे आणि भगवान हरिविष्णूंना तुळस आणि पिवळे फुल अर्पण करायचे आहे. तुम्ही घरातल्या सगळ्या मंडळींनी भगवान हरिविष्णूंना पिवळे फूल, पिवळ्या अक्षदा हे व्हायचं. हे केल्याने आपल्या घरातील अडचणी नाहीशे होतात. ज्यांच्या काय म्हणजे जे काही पैशाच्या अडचणी आल्या त्या सुद्धा आपल्या मार्गी लागतात. व्यवस्थित आपल्या घरात सकारात्मक वातावरण तयार होते आणि सुख, शांती, ऐश्वर्य लाभते. तर हे एकादशीचं, कमला एकादशीचं तुम्ही व्रत करून पहा. कारण ही अशी म्हणजे दुर्मिळ योग आलेली एकादशी आहे. तर तुम्ही ती नक्की आवर्जून व्रत करा आणि हे एकादशी महात्म्य पठण करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.